चला मंडळी, आज आपण बनवतो आईस्क्रीम. एकदम सोपी पद्धत खाले तर देखा तुम्ही. त्यासाठी मी मिल्क पावडर लिहिले थोडंसं आणि पाव लिहिले तस मी. तर देखा तुम्ही थोडंसं अर्धा लिटर दूध आणलं होतं मी. ते तापडाल ते चांगलं आपले गरम होऊ देवाने, उकळी फुटस्तोपर्यंत उकळू देवाने आपले ते. कारण कसं थोडंसं आटाडांचे ते आपले, आणि थोडंसं मिल्क पावडरनं पाणी करेले मी थोडंसं, कारण कलर येवासाठी. तर एकदम मस्त लागस, तुम्ही पण करी देखा एकदा तसं. तर देखा होय ना आपलं दूध गरम त्यानं मग आपले 2-3 पाव सोडा नेतस. तर त्या चांगला बिंजावतस तोपर्यंत आपले ते त्यांना मग राहू देवांचे तसं अजून. तर म्हणे चहा टाकात, कारण म्हणा पण दूध कमी होतं. अर्धा लिटर दूध लिहिलं होतं मी, त्यांना मग थोडंसं उकळीनं ते त्यांना मग मी 4-5 पाव टाकात. ते आपले चांगला त्यांना मग बिंजाव देवानेत आणि थोडंसं हलावत राहावाने ते आपले. कारण कसं आहे त्या पाव तर काही नाही, पाव लगेच त्यांना मा हाय विजास. तर कारण कसं अर्धा लिटर दूध मा करेले मी. 1 लिटर दूध मा सगळा पाव लागतात, त्यासाठी मी अर्धा लिटर दूध मा करत थोडंसं. तर तुम्ही बी करू शकतास तसं. तर देखा तवच बिंजाय गया चांगलं हाई होऊ देवानं. त्यांना मग आपलं ते मिल्क पावडर आहे ना ते टाकी देवाने थोडंसं. ते पण टाकीस, आणि कारण कसं थोडासा कलर येस आपला आईस्क्रीम सारखा. तर एकदम सोपी पद्धत खाले, विकतलं आणि काम नाही. तुम्ही घर करी देखा एकदा तसं ट्राय. तर देखा चांगलं भिंजाय गया त्या थोडंसं हलाय देवानं. भिंजायला काही टाईम नाही लागस थोडंसं. आणि त्यांना मग आपले हिसाबप्रमाणे आपले वरतून साखर टाकाने. तुम्ही तुम्हाला हिसाब खाली टाकू शकता साखर. कोणले गोड कमी लागस, कोणले जास्त लागस, तसं तुम्ही तुम्हाला हिसाब खाली लिहू शकतास. तर देखा ते पण चांगलं आपलं साखर त्यांना चांगले पगवू देवाने थोडा टाईम. ते बी 5-1 मिनटापर्यंत आपले ते दूध तसंच राहू देवाने. कारण कसं आहे तर म्हणे देखा शेगडी बंद करी सनीन म्हणे थोडंसं हलायली. तर ते पाव सगळा जेवढा होता तेवढा सगळा मोडी टाकात मी त्यांना मा. आणि आपले ना ते साईडले थंड करायला ठी लागाने थोडा टाईम. कारण कसं आहे साईडले ठेवांचे थोडंसं. आणि ते आपले ना मिक्सरना भांडामा दही लेवांचे ते एकदा. कारण कसं आहे असं जर राहिलं ना ते एकदम येणार दिखत दिसाले, एवढं खास दिखत नाही. तर तुम्ही एकदा मिक्सरमा ट्राय करी देखा. तर मिक्सरमा दही लेवानं थोडं थोडं करीसनी बारीक, आणि ती पेस्ट कर लेवानी तेवढी सगळी. देखा ती सगळी पेस्ट करी मी, आणि एक भांडामा टाकी मी ती पेस्ट करेल. तर देखा ती पेस्ट जर करी ना तर आपलं बदाम शेक नागत वाटस ते. कारण कसं आहे दिसाल बी भारी दिसस आणि खावाल पण भारी लागस. तुम्ही पी करी देखा असं. तर देखा मी वरून थोडंसं ते फ्रूट टाक, आणि थोडंसं काजू बदाम ते थोडंसं पावडर कर मी, आणि ते टाक. आणि त्यानावर आपले एक झाकण ठेवाने. आणि ते झाकण ठेसन आपल्या असं ना असं ते फ्रीजमा ठेवाने. आपले कमीत कमी 4 ते 5 घंटा आपले फ्रीजमा ठी लागाने ते. जेवढा म्हणजे कसं आहे लवकर होईना तर ठीक आहे, नाही तर आपण चेक कर लेवाने एकदा. तर आपण घर ना घर आईस्क्रीम तयार करू शकतस. खर्च पण कमी लागस, आणि एकदम सोपी पद्धत देखा होईना आपली आईस्क्रीम तयार. तर देखा तुम्ही कशी निघणे ते आईस्क्रीम. तर देखा एकदम सोपी पद्धत खाले, खर्च पण कमी आहे, आणि खावाल बी एकच नंबर आहे. विकत लयान काम नाही. करी देखा एकदा ट्राय तुम्ही, एकदम सोपी पद्धत खाले करा. तर देखा वहिने आपले आईस्क्रीम तयार. व्हिडिओ आवडना होई तर लाईक शेअर नक्की करा.